नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल गावठी ब्लॉगर्सवरती. तर मित्रांनो, आज गावाकडचा तिसरा दिवस आहे आणि आज तो फायनल दिवस आला आपला मुंबईला जायचा. तर मला जायचं नव्हतं, पण बाबा बोलत आहेत की जा म्हणून जातो आहे. आणि तर मला थांबायचं होतं थोडे दिवस. तर चालेल, काय नाही, जातो आहे मग आज. आणि टायमिंग बरोबर सकाळचे 10 वाजले आहेत आणि आत्ताच जस्ट उठलो आहे आणि येऊन वरती बसलो. मग बोललो की आपला तिसऱ्या दिवसाचा पण ब्लॉग बनवूया. पावसाळ्याचे सगळं हिरवं आहे काय, आणि ऊन आलं की नाही की काय बघायला नको तिकडे. आता नजर जाईल तेपर्यंत सगळं हिरवं आहे. असू दे, हिरवं आहे उलट चांगलं आहे ते, कारण की गुरांना खायला बियायला पण भेटतं. नाही तर उन्हाळ्यामध्ये त्यांची लई वाट लागते, खायला बियायला काय भेटत नाही, काय नाही. आणि हे बघा, हे सगळं बॅक साईडचं याची की आंब्याचीच झाडं आहे मागची, आम्हाला तुम्हाला दाखवली आहेत मी सगळी. ते किचन बनवलं आहे देवासाठी तिकडे, आणि त्या बाजूच्या रूममधनं तिकडे इकडे ते वॉशरूम पहिला होते. जुना घर आमचं इथपर्यंत येत होतं, हे बरोबर आहे ना, इथपर्यंत जुना घर आहे तिथे. आता घर पुढे खेचलं. टेरेसवरती राऊंड मारायला आलो. आल्यापासून एक दिवस पण राऊंड मारायला आलो नाही, म्हणून बोललो की आज राऊंड मारून येऊया आणि बघूया कुठे काय आहे प्रॉब्लेम. असं काय काकाने सगळं केलंच आहे इकडे. हे बघा, इकडे पाणी कमी जातं, ते जास्त वाढवून घेतलं आहे. तर इथं हे सगळं रूम आहे हा वाला, पण तिथं आतमध्ये पावसाने पाण्याची झड मारते ना, म्हणून मग असं पाणी टाकून ठेवलं आहे. इथे पण आणि सगळं तिकडे पण, आणि हे वरचं असं आपलं. आणि हे ना, मुंबईला जायच्या अगोदर, म्हणजे मेमध्ये जायच्या अगोदर आहे ना, तेव्हापासून आहे. त्याच्या आतमध्ये चिमणी राहते, आय थिंक चिमणीची पोरं आहेत, तर तिने आतमध्ये काढली आहे. असं ते चांगलं असतं, पावसात कुठे जाईल ती जाऊ दे. तिथं सगळं संपल्याच्या नंतर मग आम्ही काढून टाकू ते. बघा घरी आला आहे, घरीच येतो तो आमच्या. मस्त एकदम सुंदर. तो घरी आला आहे, बघा इथंच बसला आहे. त्याला घरात यायचं आहे, पण आम्ही घेणार नाही, कारण घरात सगळे घाण पाय घेऊन येतो ना, म्हणून. तर तुम्हाला एक वस्तू दाखवायची होती गोष्ट. हे बघा, हा वाला झाड आहे ना, हा झाड मोठा होता, हे बघा पडला आहे. त्यावरती आमच्या इथे खूप मोठं वादळ आलं होतं पावसाचं आता, तर तेव्हा पडला. त्यामुळे पुढे जवळ जाऊन दाखवतो. पाऊस चालतो, पुण्यासारखं झालं आहे परत, कितीतरी मोठं आहे झालं. आणि परत आम्हाला भाग आहे गणपतीचं, त्याची पण ठीक आहे. दर पावसात असं नुकसान होतच राहतं काय ना काय. परत गुरांच्या गोठ्याचे तर पण थोडंफार नुकसान झालं आहे. तर